नमस्कार, मी तुषार भास्कर पाटील, मनसे दिवा शहर अध्यक्ष। आताच रोहिदासजी बोलले त्याप्रमाणे ज्याप्रमाणे ठाकरे एकत्र आलेत, तर आम्हीही दिव्यामधून सचिन पाटील जे आहेत शिवसेनाचे शहर अध्यक्ष, शहर प्रमुख, त्याचबरोबर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम्ही दोन्ही पक्ष दिव्यामध्येही आम्ही एकत्र आलो आहोत। आणि जो भ्रष्टाचाराविरुद्ध आपण जो एक मोर्चा काढणार आहोत, त्या मोर्चासाठी आम्ही ज्याप्रमाणे एकत्र आलो महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक, त्याचप्रमाणे आम्ही विनंती करतो की पूर्ण दिवेकर आपणही या मोर्चासाठी एकत्रित यावं। मोर्चा कधी असेल, कसा असेल याची माहिती सचिन पाटील आपल्याला देतील। मी सचिन पाटील, शहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर। जो मोर्चा जाणार आहे तो सोमवारी जाणार आहे। 13 तारखेला सोमवारी 3 वाजता निघणार छत्रपती शिवाजी महाराज दिवा चौकातनं। आणि सर्वांना दिवासांना आव्हान आहे की त्या पण सर्वांना एकत्र यायचं आहे आणि आपली जी ताकद आहे इथून दाखवायची आहे। जय महाराष्ट्र। मी रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख। आज दिव्यामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आलेलो आहेत। आपण पाहिलं असेल की 5 जुलैला जे महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण होतं, ज्या पूर्ण महाराष्ट्राला इच्छा होती की 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, ते 5 जुलैला ते डोमच्या मैदानात आपण सर्वांनी अनुभवलं आहे। जे 18 वर्षात झालं नाही। राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढून 18 वर्ष झाले, पण या 18 वर्षात सगळ्या दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी जी प्रामाणिक इच्छा होती त्याला 5 जुलै 2025 हा दिवस सुवर्ण दिवस म्हणून आपण साजरा करू। आणि या अनुषंगाने आज हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत। उद्धव साहेबांनी त्या भाषणात सांगितलं होतं की आम्ही एकत्र आलो हे एकत्र राहण्यासाठीच। त्यामुळे आता येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुका या नक्कीच आम्ही एकत्रच लढू आणि ह्या एकत्र लढ्याला आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा पूर्ण पाठिंबा असेल हे आम्हाला माहिती आहे। आणि या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने जो काही भ्रष्टाचार चालू आहे, आपण पाहिला की ज्या महापालिकेच्या वर्धापना दिवशी अतिक्रमणचा उपायुक्त याला 25 लाखाची लाच घेताना पकडलं जातं, ही एकदम लज्जास्पद गोष्ट आहे। आणि या भ्रष्टाचाराचा कुठेतरी भांडाफोड झाला पाहिजे, यासाठी आम्ही दिव्यातून 13 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक दिवा येथून ठाणे येथे आम्ही जाणार आहोत। नमस्कार। आजपर्यंत सर्वांची इच्छा होती की ठाकरे ब्रँड महाराष्ट्रामध्ये एकत्र यावा। ठाकरे ब्रँड महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी एकत्र आलेला आहे। आता ठाण्यापासून ही सुरुवात झालेली ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात दिव्यातूनही ठाकरे गट आणि आमचा मनसे हा एकत्र आलेला आहे आणि एकाच ठिकाणी येऊन आम्ही आता या ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उतरतोय। 13 तारखेला संध्याकाळी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सर्व दिवेकरांना आव्हान आहे की त्यांनी सुद्धा या लढ्यामध्ये आमच्या सोबत उतरावं आणि हा भ्रष्टाचार जो आहे दिव्यातला तो कायमचा ठेचून काढण्यासाठी आपण या मोर्चात सहभागी व्हावे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातले अश्वरूढ पुतल्याचे 2 कोटी जे यांनी खाल्लेले आहेत त्यांच्या विरोधात आपल्याला जो मोर्चा निघणार आहे वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे, तर आपण सर्व दिवेकर आणि शिवभक्त म्हणून एकत्र जमूया ठरलेल्या तारखेला। नमस्कार, मी ज्योती राजकांत पाटील, शिवसेना महिला शहर संघटिका। ठाणे महानगरपालिकेत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि दिव्यात पाण्याचा ही खूप मोठी गंभीर समस्या आहे। याचा नाहक हा महिला वर्गांना होतो। मी सर्व दिव्यातील जनतेला आवाहन करते की आम्ही सर्वजण एकत्र येत आहोत, तर तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी व्हा। नमस्कार, मी मोतीराम दलवी, उपशहराध्यक्ष मनसे दिवा। आज दिव्यात खूप असा भ्रष्टाचार होतो घनकचरा विभागाकडनं, म्हणून आम्ही सर्वजण मनसे आणि शिवसेना एकत्र येतो। तुम्ही एकत्र या आणि मोर्चाला सामील व्हा। जय महाराष्ट्र। मी सौ योगिता हेमंत नाईक, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका, दिवा शहर। आज या ठिकाणी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र आले आहेत। ठाणे महानगरपालिकेवर जो भ्रष्टाचार आणि जे होत आहे त्याला अन्यायाविरुद्ध गाडण्यासाठी आम्ही दिवा शहरातून मनसे आणि शिवसेना एकत्र जात आहोत। आम्ही तिथे येते, तुम्हीही या, हे सर्व दिवेकरांना आव्हान आहे। नमस्कार, मी देवेंद्र अशोक भगत, विभाग अध्यक्ष मनसे। आज 13 तारखेला जो मोर्चा ठेवलेला आहे ठाणेमध्ये, त्या मोर्चामध्ये सहभागी होऊया आणि दिव्याला जो डम्पिंगचा वास आणि जो डम्पिंगचा पाणी येतोय त्या
साठी एकत्र येऊया आणि मोर्चात सहभागी होऊया.